तुमची पहिली घेतोय, तुम्ही तालिकेवर यायचंय. अध्यक्ष महोदय, मी आपला अत्यंत आभारी आहे. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, लक्षवेधी क्रमांक 11 रेग्युलरची 11 आहे ना. अध्यक्ष महोदय, लक्षवेधी क्रमांक 11 मंत्री कोण आहे? माननीय अध्यक्ष महोदय, वितरित केल्याप्रमाणे. धन्यवाद अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, हा प्रकार हा चारकोप मध्ये अध्यक्ष महोदय, जिथे म्हाडाच्या बैठा चाली वसाहत आहेत, जवळजवळ 169 सोसायटी आहेत. एका सोसायटीमध्ये अध्यक्ष महोदय 35 परिवार राहतात. अशा सेक्टर 1 आणि 2 मधल्या सेक्टर 1 च्या सोसायटीच्या 145 नंबरच्या सोसायटीमध्ये अध्यक्ष महोदय 3 खोल्या हा एका अल्पसंख्याक समाजांच्या लोकांच्या नावाने असणार नाही. अध्यक्ष महोदय, त्या तिन्ही खोल्यांचं एकत्रीकरण करून त्या तिकडे अध्यक्ष महोदय अल्पसंख्याकांचा प्रार्थनास्थळ मशीद उभी करण्याचं काम अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी झालंय. अध्यक्ष महोदय, जवळजवळ 10,500 परिवार हे बैठ्या चाळी आणि इमारतीमध्ये त्या विभागात सेक्टर 1 आणि 2 मध्ये राहतात. अध्यक्ष महोदय, जेमतेम एक 4, 5, 6 परिवार हा पूर्ण परिसरामध्ये हे अल्पसंख्याक समाजाचे विखुरलेले आहेत, एका ठिकाणी नाही आहेत अध्यक्ष महाराज. आणि त्या सोसायटीच्या क्लस्टर बैठा चाळीच्या आतमध्ये जी गेटेड आहे ती, त्याला दरवाजा आहे, सोसायटी बंद करता येते, अशा ठिकाणी अध्यक्ष महोदय मशिदीचे अनधिकृत बांधकाम हे मशिदीचं करणं अध्यक्ष महोदय योग्य नाही. याच्या संदर्भात मी कंप्लेंट केली अध्यक्ष महोदय. त्यांनी निरीक्षण केलंय, उत्तरामध्ये म्हटलंय की हे परवानगी शिवाय करण्यात आलंय. ज्यांच्या नावाने जागा होती ते त्या सुनावणीला आले नाहीत. जे तिथे ज्यांनी उत्तर दिलंय ते कोण आहे ते माहिती नाही आहेत. अशा पद्धतीने अध्यक्ष महोदय हा धार्मिक वातावरण तंग करण्याचा कार्यक्रम आहे. या ठिकाणी थोडक्यात घ्या जरा. थोडक्यात ना अध्यक्ष महोदय माहिती देतोय मी. अध्यक्ष महोदय, माझ्याशिवाय कोण विचारणार पण नाहीये. अध्यक्ष महोदय, माझी विनंती आहे, सरकारने ताबडतोब म्हाडाला कुठल्याही प्रकारची नोटीस न देता हा तोडण्याचा अधिकार म्हाडाकडे आहे. आपण त्या तिन्ही खोल्या वेगवेगळ्या करून त्याचा वरती करण्यात आलेला बांधकाम ताबडतोब निष्कासित करणार का हा एक. आणि त्याच्या विरोधात अध्यक्ष महोदय परवानगीशिवाय काम केल्याचा कारणे MRTPचा गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस स्टेशनला कंप्लेंट म्हाडाच्या माध्यमातून करणार का, असे 2 स्पेसिफिक प्रश्न अध्यक्ष महोदय. सन्मान्य सदस्य योगेश सागरजी सांगतायत त्याप्रमाणे या भूखंड क्रमांक 145 सेक्टर 1 चारकोप या ठिकाणी एकूण 35 सदनिका म्हणजे बैठ्या खोल्या आहेत. आणि त्याच्यामध्ये खोली क्रमांक 14, 15 आणि 16 ह्या सन्मान्य सागर साहेब म्हटले त्याप्रमाणे या एका विशिष्ट समाजाच्या लोकांच्या आहेत. स्थळ पाणी केल्यानंतर त्या ठिकाणी 14, 15 आणि 16 या 3 खोल्यांचं एक करून त्या ठिकाणी एक अनधिकृत प्रार्थना स्थळ निर्माण केल्याचं स्थळ पाणीवरून या ठिकाणी आढळून आलेलं आहे. या बाबतीची सुनावणी ही सन्मान्य अध्यक्ष महाराज 18/3/2025 ला संबंधितांना नोटिसा देऊन या ठिकाणी ठेवण्यात आलेली होती. परंतु या सुनावणीला कुणीही हजर राहिलं नाही किंवा त्यांचं लेखी म्हणणं सुद्धा त्या सुनावणीच्या ठिकाणी दिलेलं नाही. सकृतदर्शनी सन्मान्य सदस्य योगेश सागर साहेब सांगतात त्याच्यामध्ये तथ्य आहे की परवानगी न घेता 3 गाळ्यांचं 1 गाळा करणं, प्रार्थना स्थळाची कुठली अधिकृत नोंद नसताना तिथं प्रार्थना स्थळ तयार करणं हे स्थळ पाणीमध्ये आढळून आलेलं आहे. हे चुकीचंच आहे. त्यामुळे 1 महिन्याच्या आत या संपूर्ण ठिकाणी जे केलेलं अतिक्रमण आहे, एकत्रीकरण जे केलेलं आहे, जिथं अनधिकृत प्रार्थना स्थळ निर्माण केलेलं आहे ते 1 महिन्याच्या आत हटवलं जाईल. लक्षवेधी क्रमांक